आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेत 7,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमध्ये दारूने भरलेली मारुती सुझुकी ब्रेझा कार आणि मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी मद्याचा साठा हस्तगत करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी अवैध दारू विक्री वाहतुकीविरोधात विशेष कारवाईचे आदेश दिलेले होते। दिनांक 10 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी ब्रेझा MH17 CC 0702 ही कार संभाजीनगर नाक्याकडून लाखलगावच्या दिशेने अवैध दारूची वाहतूक करणारे ही माहिती पोलीस हवालदार मनोज परदेशी यांच्या मार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्फत पोहोचवण्यात आली। त्यांनी माहितीची खातरजमा करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे आणि रवींद्र लिलके यांनी संभाजीनगर नाका येथे सापळा रचला। सायंकाळी सुमारे 5 वाजता संशयित वाहन दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून निलगिरी बाग परिसरातील मैदानाजवळ वाहन अडवलं। वाहनाची झडती घेतली असता रॉयल स्टॅग क्लासिक विस्कीच्या 180 मिलीच्या 358 सीलबंद बाटल्या आढळून आल्या। पोलिसांनी 7 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी ब्रेझा कार आणि 89,500 रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण 7,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे तसेच मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, दीपाली शार्दूल, अक्षय गोसावी, योगेश गावित, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिलके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली।